गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. थोडस कमी. गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, वायेने मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठल गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. यौन तपवीश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिलधर शक्ती स्वधाम्ना. अन्यंश हस्ताचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. नमो काल कौतूहल नमो चक्र चालक गोपाळ, नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजन. नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा. नमो रूपाष्ट दिशा व्यापका नारायणा. नमो सकल गर्भोद्भवा, नमो चित्त चालक भावा. नमो विष्णुमूर्ती देवा आदिदेवा. श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमः. सेवे लागी सेवक झाला, सेवे लागी सेवक झाला. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष. झालो दास पायाचा हे दुःख भंजन, मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन. हे दुःख भंजन मारुती नंदन. सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठला विठ्ठला. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आदी करून
सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवंदन करून सेवेला सुरुवात. विठ्ठला अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायचा आहे, 4 चरणाचा आहे. उत्कृष्ट अभंग आहे. काल्या या प्रकरणातला अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी गोकुळातल्या सुखाचं वर्णन केलंय. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं आणि म्हणून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, कोणती कथा होती? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण 7 दिवस ऐकलं आणि आजचा हा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. पुण्य पावन टाकळीमध्ये 7 दिवसापासून आपण आनंद उपभोगत आहात. छानसं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मला सेवा करण्याची संधी आमची आदरणीय भगिनी विद्याताई यांनी मला फोन केला आणि त्या निमित्ताने तुमच्या दर्शनाचा लाभ मला झाला. विठ्ठला विठ्ठला. माझा नियम आहे, मी ज्या कार्यक्रम माझं कीर्तन असलं का तर मी मला ज्या संताचं माझ्या अंतःकरणामध्ये स्थान आहे मी त्या संताला कीर्तनाला बोलत असतो. एकदा सर्वजण हात वर करा आणि भारुडासारखं वाजायचं. आपल्याला आदरणीय पूज्य संत श्रेष्ठ भगवान बाबाला कीर्तनाला बोलवायचंय. कशाला बोलवायचंय? कीर्तन. हा भगवान बाबा कीर्तनाला. टाळे आताच नाही वाजायचे. हा भगवान बाबा कीर्तनाला. लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर. बाबा कीर्तनाला भगवान बाबा कीर्तनाला लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर. भगवान बाबा कीर्तनाला, भगवान बाबा कीर्तनाला. लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर. बाबा कीर्तनाला भगवान बाबा कीर्तनाला लावी लावू सीर. लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर. हा तुमच्यासाठी मी आलो घाई घाई, तुम्ही कीर्तनाला या हो लवलाही. त्यासाठी होई कीर्तनाला यावं लागलं. हा तुमच्यासाठी मी आलो घाई घाई, तुम्ही कीर्तनाला या हो लवलाही. तुमच्यासाठी मी आलो कीर्तनाला यावं लागलं. हा होवनिया वाघवर स्वार, होवनिया वाघवर स्वार. हाता 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 का लावी लावू सीरा, लावी लावू सीरा, लावी लावू सीर, लावी लावू सीरा. हा भगवान बाबा कीर्तनाला हात तरी कोण खाली करता का लावी लावू सीरा, लावी लावू सीरा. लावी लावू सीर, लावी लावू सीर, लावी लावू सीर. चला विठ्ठला विठ्ठला. काल्याच्या कीर्तनाचा कारण नियम असा असतो, सप्ताह 3 दिवसाचा असू द्या नाही तर 3 महिन्याचा असू द्या,
पण या काल्याच्या सप्ताहाचा सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. किती दिवसाचा सप्ताह असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, नाही तर चातुर्मास असू द्या. पण या चातुर्मासाची सुद्धा सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. कारण नियम असा आहे, मंदिर कवा पूर्ण झालं, कळत झाला तवा. गंगा कवा पूर्णत्वाला प्राप्त झाली, समुद्राला गेल्याच्या नंतर. तसं सप्ताह कवा संपन्न झाला, काल्याच्या कीर्तनाने. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गोकुळ हे गाव आहे. गोकुळ काय, मायावाला बोलणं संपलं की तुपली थाप टाकायची. कवाची वाट पाहतो तू? गोकुळ हे काय, गाव आहे. यमुना नदीच्या तीरावर मथुरा राज्यामध्ये. कारण अनेक घरा मिळून काय असतं, गाव असतं. अनेक घरा मिळून काय असतं? बोला बोला, मी अपमान करणार नाही, मी तुमचाच माणूस. अनेक घरा मिळून काय असतं, गाव असतं. 2-4 घरं असलं तर त्याला वस्ती असं नाव असतं. पण अनेक घरा मिळून गाव आहे, त्या गावाचं नाव आहे गोकुळ. आणि त्या गोकुळाचं वर्णन तुकोबाराय या अभंगात करतात. कारण हे गोकुळ हे गाव भगवान श्रीकृष्णाने आपल्याला लीला करण्यासाठी ते गोकुळ धामातून वरून पाठवलेलं आहे. विचार जर केला तर साधा राज्याचा मंत्री यायचा असेल तर त्या ग्राउंडच्या अगोदर पाहणी केल्या जाते. बरेच माणसं येते, त्याचीच पाहणी करतात. आणि पाहणी करून मग त्या डिपार्टमेंटचं त्याला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागतं. मग तिथं मोठ्याल्या माणसं यायचे असन, कोणी प्रवक्ता यायचा असन, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, तर पाहणी करूनच त्या कार्यक्रमाची आखणी केल्या जाते. नाही त्याच्यानंतर एक पथक येत असतं. कोणतं? श्वान पथक. कोणतं पथक? श्वान पथक. आणि त्या श्वान पथक आल्याच्या नंतर त्या श्वान पथकवाल्याच्या ना हरकत प्रमाणपत्र दिले की मग तिथं तो कार्यक्रम होत असतो. मग साधं गणित आहे. जर साधं राज्याचे जर मुख्य माणूस यायचा असेल तर त्या जागेची पाहणी केल्या जाते. मग जगाचा बाप आज वैकुंठाहून खाली येणार आहे. मग त्याच्यासाठी 84 कोसाचं ते गाव भगवंतानी वरूनच पाठवून दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला कारण त्या भगवंताला लीला करण्यासाठी त्यांनी स्वतःवरून पाठवून दिलंय. 84 कोसाचं विस्तीर्ण असं गोकुळ आहे. आणि कोणत्याही वस्तूचं किंवा त्या माणसाचं वर्णन करायचं असेल तर त्याच्यातला विशेष वर्णन करावं लागत असतं. जो विशेष गुण आहे. आता आमचे गोपाल महाराज आहे, मला गोपाल महाराजाचं वर्णन करायचं. मग गोपाल महाराजाचं वर्णन मला कसं करावं लागेल? तर त्याचा हात चांगला आहे, त्यांची चाट चांगली आहे. त्यांच्या हाताचा आवाज ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावातल्या लोकांचे कान आसुसलेले असतात. त्यांच्या पखवादाच्या थापीचा आवाज. ज्या ज्या माणसाचा जो गुण असन, विशेष गुण असन, त्या विशेष गुणाचं वर्णन केल्या जातं. तसं गोकुळामधलं वर्णन जगद्गुरु तुकोबाराने विशेषत्वाने करतात. ते कशाचं वर्णन करतात तर गोकुळामधल्या गावाचं जी येस असते त्या येशीचं तुकोबाराने वर्णन केलं नाही. तुकोबाराने गावातल्या असणाऱ्या रस्त्याचं, रोडचं, गावातल्या मंदिराचं याचं सुद्धा तुकोबाराने वर्णन नाही केलं. मग
तुकोबारांनी वर्णन कशाचं केलं तेच तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गोकुळच्या सुका गोकुळच्या सुका गोकुळच्या सुका गोकुळच्या सुका गोकुळच्या वा टाळी वाजवा एकदा. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा मला थोडा बेस दे. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जगद्गुरु तुकोबारायाने गोकुळाचं विशेषत्वाने वर्णन केलं, ते सुखाचं वर्णन केलेलं आहे. गोकुळातल्या सुखाचं कारण त्या सुखाला कोणताच नाश नाही. त्या सुखाला आता किती नाश आहेत मला माहित नाही, तुम्ही काय ऐकत असता, पण जे ध्यानात येईल ते बोलतो. विठ्ठल विठ्ठल. कारण नाश हे 3 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? आश्रय नाश आहे, परता नाश आहे, पुन्हा विठ्ठला विठ्ठल. असं जे सुख आहे त्या सुखाचं वर्णन तुकोबाराय करतात. कारण ते सुख का झालं, त्या सुखाचं कारण काय आहे, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. बाळ कृष्णानंदा घरी बाळ कृष्णानंदा घरी वाजवा एकदा. हे तयार करायला आहे ना लय तकलीफ आहे. मला माहित नाही, मला माहिती आहे. माझ्याकडे 70 आहेत. हे चिखलाचे गोळे इथंच बरे वाटतात, तिकडं तयार करताना लय अवघड आहे. विठाला विठा. एक घरचे एक आणलेलं असतंय. बरं हे आता किती चांगले दिसते ते. तिकडे गेल्यावर त्याची 2री कॅसेट चालू होती. दापिता नाकी न येते. हे सोपं नाही काम करणं, पण परमार्थिक दृष्टीनं हे चांगलं आहे, पण लयच अवघड आहे. आपल्याला 1 लेकरू सांभाळायचं, 2-3 लेकरं जर घरात असले ना, माता मावले जर घरी काम करायला लागले तर घरचे म्हणते असते जाय मांडपाकड. घरचं त्याला घरी सहन होत नाही, ती 2 सुद्धा सहन होत नाही. बरं मग मंडपात आले ना, हे आमची महाराज लोक साधे नाही, हे पळा घरी, इथं दांगडू करू नका. इतका विचित्र माल असतो हो. मला वैयक्तिक अनुभव आहे बाबूराव. कारण दापिता माणसाला असं वाटतंय नाही केलेलं बरं, पण हे परमार्थ आहे आणि याच्याशिवाय कर्मच बिन नाही. विठाला आले की तकलीफ होती यायची, पण घराकडे गेले का मग तुझं वाटतं काट्याने यायला पाहिजे, करमत नाही, सवय लागलेली यायची. पण अतिशय छान आमची दिदी, चांगला आवाज आहे, खूप छान वातावरण आहे. कारण
विद्या ताई नाही, ही विद्या दान केल्याने आणखीन वाढत असती. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळातल्या आनंदाचं कारण काय आहे तुकोबराय सांगतात. नंदाच्या घरी भगवान गोपाल कृष्ण जन्माला आला. बाळकृष्ण नंदा घरी, आणि कृष्ण जन्माला आल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद आहे. गोकुळामधला आनंद आहे, आणि गोकुळामधल्या आनंदाला पारावार नाही, त्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पार नाही. आमच्या सुखाला अंत आहे, आमच्या सुखाला शेवट आहे. आमच्या सुखाला कसा शेवट आहे? आपण जर झोपलो, सुखाना झोप लागली, आपल्याला जर कोणी उठिलं, आपल्याला कोणी उठिलं की आपल्याला राग येतो, आपल्याला दुःख होतं. म्हणजे आपल्या सुखाचा काय होतो? शेवट होतो. आपल्या सुखाला अंत आहे. आपलं सुख कधी संपतं? आपल्याला भूक लागल्यावर. आपण जेवायला बसलो, आपलं सुख कधी संपतं? आपल्याला 2च गुलाबजामुन वाढल्यावर. आपलं सुख कधी संपतं? शेजारच्याला 4-5 वाढल्यावर. आपलं सुख कधी संपतं? पोट भरल्याच्या नंतर जर वाढलं की पुन्हा आपलं सुख संपतं. आता कशाला वाढले? पण गोकुळातल्या सुखाचा अंत नाही, माझी शेवट नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या गोकुळातल्या सुखाचं, आनंदाचं प्रतीक म्हणून, कारण आनंदाचे बरेच प्रतीक, माणसाला आनंद साजरा करत असताना बरेच माणसं वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करीत असते. निवडून आल्याच्या नंतर डीजे काय असतं? डीजे. लग्नात असंत तरी बी काय निस्ता डीजे नाही राव, काय असतो? बॉक्स. बॉक्स. वेगवेगळे आनंद साजरे करण्याचे हे आहेत. पण गोकुळातला जो आनंद साजरा करण्याची जी कारण आहे, जे आनंद साजरा करण्याचं प्रतीक आहे, ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वा, टाळी वाजवाय. माईकच कमी करून टाकतात, काय करायचं? गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, करीती कथा गाती गाणे. आनंदाचं प्रतीक म्हणून तुकोबराय सांगतात, गोकुळामध्ये गुढ्या उभारलेल्या आहेत, आंब्याची पानाची तोरणं बांधलेली आहेत, केळीच्या पानाची खुंट लावलेले आहेत, कथा करतात, गाणे गातात. आता गाणे कोणते गातात? तुम्ही हेची गाणे गा, करीती कथा गाती गाणी. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्यात उत्कृष्ट असं भगवान गोपाल कृष्णाने कोणती लीला केली, त्या लीलेचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तू सांगतात. का म्हणे छंदे, तू का म्हणे छंदे, तू का म्हणे छंदे, तू का म्हणे छंदे,
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी थोडस ते पदरला ते मधला पदरला. अरे उभा नको करू रे. त्याच करावं. विठाला विठाला विठाला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. कारण आजच्या कीर्तनाचा नियम आहे, आज भक्ती ज्ञान वैराग्य सांगायचं नाही. मग आज भगवान गोपाल कृष्णाने केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र देव चारावे देव गोकुळे गेले देव गोकुळे गेले देव गोकुळे. चरित्र गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा आज काय करायचा? उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचरण करायचा असन तर तुम्ही 7 दिवस जी कथा ऐकली, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा काय करायचा? उच्चार करायचा. मग रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये त्यांनी जसं आचरण केलं तसं आपण आचरण करायचं. आणि कृष्णाच्या चरित्राचं आपण आचरण करायचं नाही, मग उच्चार करायचा. कारण आचरण आपल्याच्यानं शक्य नाही. एखादा म्हणला मी करून पाहतो, पाय करू. त्यांनी 16,160 बायका केल्या होत्या. पाय 2-4 करू. एकीनच नाणी याद आणली. भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं आचरण करायचं नाही, आपल्याच्याने शक्य नाही. त्यांनी 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला उदबत्तीचा चाटका बसला तर 2 उड्या खातो माणूस. ज्याने लावला त्याला हाणायची तयारी असते आपली. म्हणून त्याच्या चरित्राचा, कारण हे दोघाचं पण चरित्र, एक दिवसा 12 वाजता जन्माला आला आणि एक रात्री 12 वाजता जन्माला आला. एक भर उन्हाळ्यात जन्माला आला आणि एक भर पावसाळ्यात जन्माला. विठाला विठाला. आणि म्हणून आपल्याला वेळेच्या भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र भगवान शिवजी पार्वती मातेला सांगत असताना भगवान शिवजी सांगतात, पार्वती, माझा परमात्मा, माझा देव, माझा भगवान कवा अवतार घेतो? विको कमी कर. भगवान शिवजी सांगतात, पार्वती, माझा भगवान ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या त्या वेळेला माझा परमात्मा अवतार घेतो. जब जब होय धर्म के हानि, जब जब होय धर्म के हानि, तब तब प्रभू धरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, आमची गीता माता सुद्धा सांगते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं तब तब प्रभू धरी विविध शरीरा. आणि म्हणून गोपाल कृष्णाचं चरित्र हाड विठाला विठाला. गेलं गेलं आपलं लय ऐकते बाबाजी, कुत्रे लय ऐकते आपलं. ताबडतोब भांडण सुटला हाड म्हणलं. असं सांगतात, कंसाची बहीण वसुदेवाला द्यायचं ठरलं. आणि वसुदेवाला द्यायचं ठरल्याच्या नंतर किती गरीब माणूस असू द्या,
पण मुलगी देत असताना मुलीच्या लग्नात भाऊ असू द्या बाप असू द्या सगळ्याच्या घरामध्ये विचार होत असतो की 1 वर्ष 2 वर्ष आपण मागं गेलो तर चालन, पण पोरीचं लग्न कसं करायचं? थाटामाटात लग्न करायचं. कारण मुलीच्या बापाचं आणि आईची अशी इच्छा आहे की मुलगा नोकरीवाला पाहिजे. मुलगा कसा पाहिजे? नोकरीवाला पाहिजे आणि त्याला वावर सुद्धा पाहिजे. 10 एकर 5 एकर वाल्याला तर देईच ना कोणी. बर झालं वावर पाहिजे पण बोली करून घेतात, पोरगी वावरात जाणार नाही. पोरीची माईची तर मनातून इच्छा असते की माया लेकीला सासरा असू नये सासू असू नये. विठ्ठला विठ्ठला. मग जर आपल्यासारख्या गरीब माणसाची ही जर परिस्थिती असेल त्याच्या मनात की मुलीचं लग्न थाटात करायचं, मग तो राजा होता. कोण? कंस राजा होता आणि त्याची बहीण, ती सख्खी बहीण नव्हती, त्याची चुलत बहीण होती. मग राजाने ठरवलं माझ्या बहिणीचं लग्न अतिशय थाटामाटात करायचं. थाटामाटात लग्न पार पडलं. वसुदेवाला देण्यात आली. वसुदेव कंसाचा मित्र होता. वसुदेवाला देण्यात आली आणि वरात निघाली. वरात निघाल्याच्या नंतर आता पुढं डीजे सुद्धा होता. डीजेचा नादच लागलेला आहे. नवरदेवच्या बाप म्हणत असतो मोठा बँड लाव ना. ते म्हणत असतं नाही नाही बँडला जादा पैसे लागत आहेत. मोकाट्या 70-80 हजार देत आणि बापाला सांगते 20,000 लावला. नादच लागलाय त्याचा. थाटामाटात लग्न सुरू झालं. वरात निघाली. कंसाने सांगितलं माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी स्वतः रथावर बसणार. स्वतः रथावर बसला. आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. कंसा ज्या बहिणीचं थाटामाटात लग्न करतो तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. विठ्ठला विठ्ठला. माणसाला सगळं आवडतं पण मर म्हणलेला आवडत नाही. मर हा बोलू न सहाती. एखादं म्हातारी जर अशी बाजार पडू द्या तुम्ही, पण म्हातारीच्या कानात जाऊन म्हणा आजी कवशिक जाच तुम्ही मेल्या तू मर ना. मर मर हा शब्द सुद्धा आवडत नाही माणसाला. कंसाने मनामध्ये विचार केला हिचा मुलगा मला मारणार आहे. तलवार काढली. मारावया खडग घेऊन धावला. हात तो धरीला. वसुदेवाने हात धरला. सांगितलं दाजी हिला मारू नका. हिच्या पोटी जन्माला येणारा मुलगा मारणार आहे ना. कंसाने सांगितलं नाही मी हिला मारतो कारण कारणासहित कार्याची निवृत्ती. पण कंसाला वसुदेवाने सांगितलं हिला मारू नको. वसुदेव म्हणला कंसा मारू नको हिला, आता बायकाच भेटणार, दुसरं कोणी देणार नाही. म्हणले एक काम कर आम्हाला बंदी शाळेमध्ये ठेवी. बंदी शाळे दुतासवी. आणि बंदी शाळेत ठुलं. असे काही दिवस गेले. लगेच जात असते दिवस कारण कीर्तनात असंच असतं. आणि असे काही दिवस गेल्याच्या नंतर देवकीला पहिलं मूल झालं. आणि पहिलं मूल झाल्या झाल्या त्या वसुदेवानं कंसाकडे नेऊन दिलं. महाराज पहिले लोक लई इमानदार होते. इतकी इमानदार होते समजा त्यांनी जर 500 रुपये घेतले, आता 1000चा भाव आहे कशाचा, 1000 1500 2 लेस्ट चल असली तर 2000. पूर्वीचे लोक लई इमानदार होते. आता नाही. एकाचे 2000 घ्यायचे, एकाच्या घरी एकाच्या जेवायला जायचं, तिसऱ्यालाच खोली मारायची. पूर्वीचे लोक. वसुदेवाने कंसाजवळ दिलं पण ते मूल गोंडच दिसलं. हसलं कंसाकडे पाहून. कंस म्हणला इतकुसं लेकरू
आणि माझा 8वा वैरी, याला मला मारायचं नाही. दिलं मागं काढून दिलं. पण देव लोक म्हणले असं म्हणल्यावर कसं होईल. जर ह्या कंसाने जर हे मुलं मारले नाही तर त्याचा पापाचा घडा भरत नाही. त्याचं पाप नाही झालं तर भगवान कंसाला मारणार नाही. काही केलं तरी चालन, पण यांनी मुलं मारले पाहिजे. मग एका महाराजाची नियुक्ती केली तिथं. कारण त्या महाराजाला कुणीकडं बी मान होता. आज बी तसंच आहे. त्या महाराजाचं नाव आहे नारद. नारदाला कुणीकडं बी मान. सत्य शिकलं, खोटं बोलत नाही महाराज. मी विठाला विठाला. मला खोटं आवडतच नाही. त्या महाराजाचं नाव नारदाला कुणीकडे जाऊ द्या तुम्ही, कोण्या पार्टीत जाऊ द्या, राक्षसात जाऊ द्या, देवात जाऊ द्या, दानवात जाऊ द्या, माणसात जाऊ द्या, नारदाला तितकाच मान आहे. कोणला? नारदाला. कुणीकडे जाऊ द्या तुम्ही, कोण्या घरी जाऊ द्या, या बसा घ्याच्या. बरं झालं इकडचं, तिकडं बी गेलं कोणीकडे बी, या बसा चहा प्या, तितकाच मान. कोणला? हा, नारद ध्यानात राहू द्या तुम्ही. आणि मग नारद कंसाकडे आला. हा बस मला बोलू द्या, तुम्ही नंतर बोला, मला बोलायचे पैसे आहेत. विठाला विठाला. नारदानी कंसाची भेट घेतली आणि सांगितलं. कंसा येड्यावानी कऊ करायला लागला. नारदानी खडे मांडले 8. म्हणले मोज एकूण 1 2 3 4 5 6 7 8. म्हणले आता एकूण मोज. एकूण मोडले तर 1 2 3 4. म्हणले पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो. 6 ही मारी तर दुराचारी. 6 मारले. जांभळे आली का? 6 मारल्याच्या नंतर 7वा जो गर्भ आहे तो योग मायेच्या द्वारा गोकुळात पाठवला. आणि ज्यावेळेस देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय, कंस तिळ तुटत होता. कंस मनामध्ये विचार करत होता, माझा वैरी जन्माला येणार आहे. आणि पूर्ण दिवस भरल्याच्या नंतर भगवान गोपालकृष्णाने मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये भगवंतानी 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आणि 8 वर्षाची मूर्ती तयार होऊन 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आणि वसुदेवाला सांगितलं, बरं का ताई, वसुदेवाला सांगितलं मला इथं ठेवू नका. नंदाच्या घरा नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे
ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं मला इथं ठेवू नका, मग नंदाच्या घराला घेऊन चला. त्यावेळेस वसुदेवाला सांगितलं म्हणसी असे रक्षापाळ ते म्या मोहिले सकाळ. भगवान गोपाल कृष्णाला यशोदामाईना देवकीना बघितलं आणि देवकीना बघून म्हणू लागली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. वसुदेवानं गोपाल कृष्णाला घेतलं, देवाला उचलल्याबरोबर हातातल्या बेड्या खाली पडल्या. कारण का देवाला उचला, हातातल्या बेड्या पायातल्या बेड्या निसटल्या, कडी उघडली. भगवंताला उचललं, पाठीमध्ये टाकलं आणि भगवंताला घेऊन गोकुळाकडे ज्या वेळेस वसुदेव निघाले, वाटामध्ये रस्त्यामध्ये यमुना माईचं पाणी होतं. यमुना माईला वाटलं मला दर्शन झालं पाहिजे, माझं दर्शन झालं नाही तर जमणार नाही, म्हणून यमुना माईचं पाणी वाढायला लागलं. किती वाढतंय वाढतंय न गळ्या इतकं आलं, छाती इतकं आलं, गळ्या इतकं आलं, खाली आलं का, छाती इतकं आलं, नंतर गळ्या इतकं आलं, तोंडात पाणी जाऊ लागलं. त्यावेळेस देवाला वाटलं आपल्या पित्याची आपल्या वडिलाची आता परीक्षा पाहायची नाही. मग भगवंतानी पाय खाली लावला, पुर चालला चाट त्यासी लाविला अंगुष्ट. पाय लावल्याबरोबर यमुना माईनं वाट दिली. भगवान गोपाल कृष्णाला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये भगवंताला ठेवलं आणि मायेचा जन्म झाला होता त्या मायेला उचललं आणि पुन्हा मथुरेत आले आणि मथुरेत येऊन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले. त्यावेळेस मायेला उचलल्याबरोबर पुन्हा कड्या लावल्या गेल्या, पायातले बंधन जसेच्या तसे, हातामध्ये सुद्धा. कारण का भगवंताला जवळ धरा, पायातल्या हातातल्या बेड्या निष्ठत्या, मायेला जवळ धरा, पुन्हा बेड्या येतात, म्हणून भगवंतालाच जवळ धरायचं. आणि ज्यावेळेस मायेला खाली ठेवलं त्यावेळेस रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. आणि जेव्हा बाळाने रडायला सुरुवात केली, अरे मला जागो जागो, सगळे जागे झाले आणि सगळे जागे होऊन काही कंसाकडे गेले आणि कंसाकडे गेल्याच्या नंतर कंसाला सांगितलं 8वा जन्माला आला. काही म्हणू लागले 8वा नाही, मग 8वी म्हणजे मुलगी जन्माला आली. कंसाने त्या मुलीला घेतलं, ते म्हणलं आता मुलगी असो का मुलगा असो आता ठेवायचं नाही, कारण हे 8वं आहे. त्याने त्या मुलीचा पाय धरला, गरगर फिरवली. त्यावेळेस ती हातातून निसटली, आपटायची होती दगडावर, निसटली. पण जाता जाता सांगितलं तुझा लागी वाधी उपजला माझ आधी, उपजला माझ आधी हो. कंसाला सांगितलं ए मूर्ख कंसा, मला काय मारतो, माझ्या आधी तुझा काळ जन्माला आलेला आहे, तुझं लागी वधी उपजला मजाधी. इकडं कारण आपल्याला केले देवे गोकुळी, गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं म्हणून यशोदामाईच्या समोर बाळ खेळतय. नंदाची बहीण, तिचं नाव सुनंदा, तिनं बघितलं यशोदामाईला बाळ झाल्याचं, पळत गेली राजा नंदाकड आणि तिनं बघितलं. पण सुनंदेनं बघितलं, तिच्या पोटातच नाही राहिलं. कारण का आमच्या माता मावल्याला एक गोष्ट सांगायची, मोबाईलवर सुद्धा टाकायचं काम नाही, सोशल मीडियाचं काही गरजच नाही. मग फक्त आमच्या एका ताईला सांगायचं. मग एका ताईनं तिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला
चलू देऊ का असं. तसं ती सुनंदा गेली आणि सुनंदीनं तिला सांगितलं आणि तिनं सांगितलं की ती दुसरीनं सगळ्या गावात सांगायला सुरुवात केली. गवळण म्हणाती हो म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणाती हो म्हणाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. लोक धावले यादी पुढे वाटी ताटी सुंट बडे. लोक धावले यादी पुढे वाटी ताटी सुंट बडे. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला. हो हो हो. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा, आमच्या जनाबाई सुद्धा होत्या तिथं. कारण पूर्वी जर लयच उशिरा लेकरू बाळ झालं, जुनी गोष्ट, दवाखान्याचं काम नव्हतं तेव्हा, जनाबाई होत्या तिथं. आणि जनाबाईनं हेल घातला, हेल. आता हेल तुम्हाला माहीत नसन, हाय जुन्या माता मावल्याला माहीत नाही, माहिती. हेल म्हणजे सगळ्या गावातल्या माता मावल्याने येऊन तिच्या राजनात पाणी टाकायचं. किती दर्जातून मोरीत गावात नुसतं पाणी टाकीत राहायचं. आणि त्या पाण्याचा मोबदला काय माहिती का? साडी नवी. फक्त एक भांड पाणी टाकायचं नेऊन, त्याचा मोबदला. आमच्या जनाबाईनं हेल घातला, हेल. दासी जणी हेल घाली. भगवान गोपाळ कृष्णाचा जन्म झाल्यामुळे सगळे नंदाच्या घरी दाटी झाली, दरवाजामध्ये दाटी झाली, अंगणामध्ये दाटी झाली. एक गवळण आत जाऊ लागली. आत जाता जाता दुसरी म्हणली कुठं चालली ग? ती म्हणली थांब, होय माग मी जाऊन येते आत. ती आतमध्ये गेली आणि देवाला पाहिलं आणि पाहून माग आली तर दुसरी विचारित होती कशाला गेली त्या आत. ए माय बोलण्याच्या मध्ये नका वाजून, बोलणं संपलं की थापटाय. माणसाला पकवाज येऊ नये, गायन येऊ नये, त्याच्यातलं समजू नये लय चांगलं. कीर्तनकाराला अजिबात त्याच्यातलं काही समजायला नाही पाहिजे, तेव्हा मग ते व्यवस्थित चालत. नाही तर मग ते सगळ्याकडे लक्ष जात. ते पाय मध्ये वाजिलच विठाला विठाला. आणि मी त्याला बोलतो म्हणून तुम्ही मनावर घेऊ नका. हे आमच्या घरातलं वातावरण, तुम्ही लय मनावर घेऊ नका. एक गवळण आत गेली आणि पुन्हा बाहेर आली आणि तिला विचारलं कुठं गेलती ग? ती म्हणली आतमध्ये गेलती. कशाला? म्हणले नंदाला पोरग झालं तर पाहायला. मग कसं दिसलं? मग ती त्याला सांगू लागली. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, देखियला नंदाचा. त्याने आनंदाचा पुराला, त्याने आनंदाचा पुराला. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. एक गेले अशा पाहता पाहता बऱ्याच आतमध्ये गेले, काही बाहेर आल्या. भगवान थोडे मोठे झाले आणि थोडे मोठे होऊन नुसते पाळण्यामध्ये हातपाय हालीत होते. कंसाने मीटिंग भरली आणि मीटिंगमध्ये सांगितलं माझा वैरी जन्माला आलेला आहे, जो कोणी मारेन त्याला अर्ध राज्य देईन. पहिल्यांदा पुतना राक्षसीन आली आणि पुतना राक्षसीन येऊन यशोदेला बोलू लागली. म्हणली का ग, आपण दोघ्या सख्या बहिणी, गरमाय लागलं का, सोडू का?
नाही ना? नाही लेकराला आळू द्या, लेकराचं काय नसतंय. काल्याचे कीर्तनच लेकरासाठी असतंय. विठाला विठाला. पुतना राक्षसीने आली आणि पुतना राक्षसीने सांगितलं, येसुदे तुला बाळ झालं मला सांगितलं नाही, मी तुझी बहीण आहे. ती म्हणली मला तर बहीण बोल दे बोल दे. यशोदेला सांगितलं मी तुझी बहीण आहे. यशोदेने सांगितलं मला बहीणच नाही ग. तिने सांगितलं तू श्रीमंत झाल्यावर माणसाला कोणीच दिसत नसतंय, तर तुला कशाची बहीण दिसायला लागली. म्हणली जाऊ दे आहे तर आहे बहीण. म्हणली मग त्या बाळाला माझ्याजवळ दे. तर ती म्हणली आत्ताच न ग, ते झोपलंय आत्ताच, त्याला आंघोळ घातली. कारण ते आंघोळ घातली की दमलं, लेकरू आंघोळ घातली की दमत असतंय. काऊन? पायी वडावडी. कृष्ण दमलाय आत्ताच. तर कृष्णाला वाटलं बवणीचं गिराईक सोडू नये, कारण हुशार दुकानदार बवणीचं गिराईक जाऊ देत नाही. त्याला जर अर्ध्या किमतीत मागितलं तर तो म्हणत असतो आणखीन थोडे वाढून द्या, लगेच देतो माल. कारण ती बवणीचं असतं गिराईक. कृष्णाने मनामध्ये विचार केला बवणीचं गिराईक जाऊ देणार नाही, आणि कृष्णाने रडायला सुरुवात केली. इतकं रडतं बाळ, इतकं रडतं, कोणी घेतलं तरी थांबत नाही. टाकतात रडते माझे बाळ तान्हे समजावी ताराईना. रडते माझे बाळ तान्हे समजावी ताराईना. तरी म्हातारा ऐका ना, तरी ती मागून म्हणतो होय व. ती म्हातार मला सांग ना काय वय व वय व. ती म्हणली आज आपल्याला झोपायचंच नाही. तो म्हणला काऊन? म्हातारं म्हणलं तू नक्की नंदाच्या पोराला काहीतरी म्हणली. ती म्हणली माय तुम्हाला कसं कळलं? त्यो म्हणला तो कुटाणा करून ठेवलाय, गरजच नव्हती त्या पोराला काही बोलायची, सगळं गाव तंग झालंय. ती म्हणली माय आता होऊ नाही झालं. गेला माय तोंडातला शब्द निघून. जाऊ दे माय आता एवढी रात तर सांभाळा. म्हातार कसं तरी रागत अनुमान उठलं, बाहेर येऊन बसलं. म्हणलं आता झोपायचं नाही बाहेर. तर ते एकटं बसलं नाही. म्हातारीला म्हणे तू बी. म्हातारी आली. म्हातारीनं शेजारने पाजारणीला जमा केलं. ये गा अक्का, ये गा अक्का, ये गा अक्का. सगळ्या बाहेर गप्पा आणीत होत्या. कृष्णाने माळदावर गेला त्या घराच्या. जे पहिले जुने सवने राहायचे. सवने म्हणजे आडनावाचे सवने नाही, ते सवने ते नाही. माळदाला सवने असायचे. गोपालकृष्णाने गळ्यात त्या सगळ्या पोरायला सांगितलं झाका डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले असे पक्के. सगळे आतमध्ये गेले. दही खाय, दूध खाय, ताक खाय, लोणी खाय. पेंद्या म्हणलं याच्या संग इतक्या दिवस आहे पण हे आपल्याला शिकिलच नाही. यांनी डोळे झाकले काय आतमध्ये. बोलते काय होत नाही. कालाची गोपाळ काला आहे. सगळ्या पोराने डोळे झाकले, आतमध्ये गेले, खाल्लं सगळं. आणि मग म्हणले बाहेर निघायचं रे कृष्णा. म्हणले झाका डोळे. पेंद्या म्हणला तिकडून आता फसलो पण आता इकडून आता फसत नाही मी. यांनी आपल्याला शिकलं नाही, शिकायला पाहिजे होतं. नुसतंच मित्र आहे आपला, नुसताच संगत होतो पण काहीच देत नाही. पत्र आले तरी हेच घेतो, नाल्याचे काम आले तरी हेच घेतो, खडीकरण आलं तरी हेच घेतो, नुसता संगत होतो. मित्र, गोपालकृष्णाचा मित्र म्हणला. मग चांगले डोळे झाका. सगळ्यांनी चांगले झाकले पण पेंद्याने असे झाकले म्हणजे अर्ध्या खिंडी उघड्या. आणि असं नाही जायचं म्हणे. मग पुंडलिकावर देऊ म्हणून जायचं. पुंडलिकावर द
भगवान की एवढा दांगडू झाल्यावर तर बाहेरचे म्हणले अरे बापा बापा आता चट झालं म्हणले. पण त्या प्यांद्याने असे डोळे झाकले होते ना, सगळे बाहेर गेले. पण प्यांद्या अर्धाच अटकाला मध्ये, अर्धे पाय खाली आणि मुंडकं वर. सगळ्या गवळणी आतमध्ये आल्या. त्याने बाई पाहिलं सगळं नाश झालं होतं, काहीच नव्हतं राहिलं. मग इकडं तिकडं पाहावं लागलं ते एकाला एकीला पाय दिसले. अगं सापडा, नुसती एक जण सापडा म्हणली की दुसऱ्याने सुरूच केलं. इतका हाणला हागुस्तर आणला. बरं हागुस्तर आणला आणि कौन हागला म्हणून उजू आणला. आणि मग देवाचा धावा केला. त्या पेंड्याला बाहेर घेतलं. पेंड्याला सांगितलं डोळे नव्हते झाकले का? तो म्हणला होता झाकले होते. कसे झाकले होते? ते म्हणला आता नाही आता चांगले झाकीन. महाराज एक गवळं आता गवळी लय रागीट झाला, आता संपला. आपण त्या वारकावानी होऊ नये, लेकराला नाही नेलं का कटणीला ते रडत असतं. वारीक म्हणतो असतं झालं तसं आता झालं, कीर्तन झालं, थोडं राहील. एक गवळी म्हणला ह्या नंदाच्या पोराच्या नादीश लागायचं नाही आपल्याला. मग बायकोल मला चल आपल्याला गावातच नाही राज. गाडी भरली. त्या गाडीमध्ये सगळं सामान टाकलं. काय टाकलं? पाटा, वरुटा, सरपण, मागं 2-3 शेळ्या बांधल्या, एक बकरू, 2-3 लेकरं गाडीत. तो गाडी हाणायला बसला. बायकोला मधी बसिलं. त्याला सांगितलं कडीला बसू नको, ते नंदाचं पोरगं येईन. चौकून लावला असा पसारा, बायकोला मधी बसील. पण ते देवाचे खेळ, तो येण्याचे खेळावा. कृष्णाने मनामध्ये विचार केला गावातला एक सुद्धा बाहेर नाही गेलं पाहिजे. लांब गाडी गेली होती, पण जाता जाता त्या गवळ्याने सांगितलं हे पाय नंदाचं पोरग लय खोड करे, काही नाटकं करीन, अजिबात मनावर घ्यायचे नाही. ती म्हणली माय मी तुमच्यापेक्षा हुशार आहे. मला माहिती आहे तुम्हाला तर अक्कलच नाही. गवळण म्हणली गवळ्याला. लांब गाडी गेली. अशा ठिकाणी गाडी गेली की तिथं आता बरेच लांब पाणी नाही, पाखरं नाही, झाडं नाही, माणसं नाही. आणि कृष्णाने त्या गवळणीला तहान लावली. काय लागली? तहान लागली. आणि ती म्हणली होय व. ते मला काय तुपला आता? ते म्हणले काय नाही माय, तहान लागली, पाणी नाही दिलं तर मी वाचतच नाही, मरतेच. तो म्हणला तू मरू नको, आता भेटत नाही. पाणी देतो म्हणला पण मरू नको. कशाचं पाणी? ते मला गाडी इथं उभा करतो आणि पाणी पाहायला जातो. पण कृष्ण आला तर ध्यानात राहू दे. ते पाणी पाहायला गेला आणि कृष्णाने हिच्याच नवऱ्याचं रूप धारण केलं आणि बसला गाडीवर. निघली गाडी. तर ते पाणी घेऊन आलेलं म्हणतात अरे कोण आहे? तरी ते ऐकत नव्हतं. ते पुढून आला असं. हिच्याच नवऱ्याचं रूप धारण केलेलं होतं. बरं जाता जाता कृष्णाने सांगितलं हे पाय नंदाचं काटलंय आगावे, कोणाचं रूप घेऊन येईन तर तू मनावर घेऊ नको. कृष्णाने सांगितलं तिलाच. तर त्यो म्हणत होता खालचा खाली उतर, नाही तर तुला माय इतकं वाईट नाही, ती मई बायको आहे. कृष्ण म्हणत होता पाय मी तुला सांगितलं नव्हतं का? बरी गवळणीचं डोकं लागा ना, नेमकं काय करा. त्या खऱ्या नवऱ्याने ते वरचा खाली वाढा कृष्णाने घेतला होता ना, त्याचा चेहऱ्यासारखा चेहरा. दोघाचे भांडणं सुरू झाले. कृष्णाने तिसरा त्याचाच पुन्हा एक बसिला, त्याच्यासारखाच चेहरा. निघली गाडी. ती गवळण म्हणत होती गावातच बरं होतं, आता किती डोक्याला ताण झाला. त्याचे 2 होते ना, दोघांनी गाडी आडली पुढं, दोन्हीकडून 2 बैल धरले. ते तिसऱ्यानं खाली उडी मारली. तिघाचे भांडणं सुरू झाली की पुन्हा चौथा गाडीवर की पुन्हा निघली गाडी. असं करता करता 7-8-10 झाले. ती म्हणत होती गोकुळात चला. खरा नवरा म्हणत होता नको, बाकीची म्हणत होते चला. कोणी येईना. तिथंच भांडणं लागले त्याचे. सगळेच म्हणत होते ही मै बायको आहे. म्हणले आता हे मिटत नाही आपल्या. मग चला म्हणले नंदाकडे. नंदा राजाकडे गेले आणि नंदा राजाला आता हे 9 आणि खरा नवरा 10. आणि नंदा राजाला सांगितलं हे सगळे म्हणतात
ही माझी बायको आहे, ते म्हणतं ही माझी बायको आहे, तुम्हीच सांगा आता कोणची बायको आहे. तर नंदाला सुद्धा सगळे सारखेच दिसत होते, पण तो बापच होता. कारण बाप तो, अरे बाप रे, विठाला विठाला, कारण बाप तो बाप असतो. नंदराजाने सांगितलं उठगड्डा इतक्या लांब उडी जात असतील. जे खरा नावर होता तो खाली बसला आणि तो मला पाणी देता का रे कोणी. आणि हे जे 9 होते का सणासण उड्या मारल्या त्याच्याहून. नंदराजाने सांगितलं जाय तुपली बायको घेऊन जा. कोण म्हणलं? जो खरा नवरा होता. कारण नंदराजाला माहिती होतं 300 फूट खड्ड्यान उडी कोण मारीन? कृष्णच मारू शकतो. विठाला विठाला. सगळ्या खोड्या करून करून सगळ्या गवळणी कदारला एक गवळण आली आणि यशोदेला म्हणू लागली, यशोदे कृष्णा सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, सगळ्या गवळणी आल्याच्या नंतर यशोदेला वाटलं आपलं पोरग खरंच खोड्या करतंय. आणि म्हणून यशोदेने गणपतीला नवस केला. गणपती बी पावला. एक मास देवी खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेशी. आणि मग यशोदेने सांगितलं, कृष्णा तो आता गावात थांबू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्या रानात जाय म्हटल्याबरोबर कृष्णाने आपल्या मित्राला सांगितलं, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यशोदेने सांगितलं, कृष्णा उद्या जाई राणा. रानात जाय म्हटल्याच्या नंतर कृष्णाने आपल्या गोपाळगड्याला सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गोपाल कृष्णाची तयारी सुरू झाली. खांद्यावरी कांबळे, हातामध्ये काठी. मला लई गवळणी येतात, कारण मी मुख्य गायकच आहे. मला इतक्या गवळणी येतात, तुम्ही कद्रसान गवळणीसाठी ऐकू. पण आता काय, भांडाऱ्यावाला तिकडून वाट पाहतोय, कथेवाला तिकडं वाट पाहतोय, आणि काही काही तर कदरले म्हणते आणा ते गाडग. त्याच्यामुळं काही अडचण नाही. चला 1-2 गवळणी म्हणू आणि शेवट करून टाकू, काय अडचण नाही. यशोदेने सांगितलं, अरे लांब खेळायला जाऊ नका, जवळचा खेळ जाऊ नका, रे सांभाळा मोरा. बोला बोला माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान गोपाल कृष्णाने गायी घेतल्या, वनामध्ये चारायला गेले. चारीत असताना सगळे लोक पोरं वळते आणीत होते, कृष्ण वळतीच आणीत नव्हता. कारण तो कृष्णच होता. हुशार माणसं वळतीच देत नाहीत. हुशार माणसावर वळती येतं बी नाही. डाव कोणावर येत असतं? गरीबावर, भोळ्या माणसावर. चॅप्टर माणसावर डावच नाही, कधीच नाही. चॅप्टर माणसं डाव येऊ बी देत नाही अंगावर. भगवान दुसऱ्यावर डाव.
आणि मग त्याच्याच जाऊन त्याच्या जवळ जाऊन तोंडावून हात फिरते, असं नव्हतं करायचं रे. कृष्णाच्या अंगावर डावच येत नव्हतं. सगळे गवळणी गोपाळ एक म्हणला येऊ कृष्ण वैतीच हानीत नाही रे, एक म्हणला आपल्या त्याचा याला आपल्या ठवाचच नाही. कानोबा खेळ डाव जाऊ नको रे. निवडिया फुली गोधने कानोबा, निवडिया फुली गोधने. कानोबा निवडिया फुले गोदाणे, कानोबा निवडिया फुले गोदाणे. हो. त्याच्या गाई बाजूला काढून दिल्या, पण तो कृष्णच होता. त्यांनी मुरली काढली. आहार सावळिया कशी वाजवली मुरली. हे आहार सावळिया वाजवली. हो. कृष्णाने मुरली वाजली की गाई जवळ आल्या, झाडाखाली बसल्या आणि मग गोपाळगड्याने खेळ सुरू केला. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी, खेळताती नाना परी. हो. आणि गोपाळगडी थकले, कृष्ण थकला, तरी मग दुसरे म्हणत होते कानोबा खेळ डाव जाऊ नको रे. कानोबा खेळ डाव जाऊ नको रे. हो. कृष्ण थकला, कृष्ण सुद्धा म्हणत होता मला आता खेळायचं नाही. कानोबा खेळ डाव जाऊ नको रे, खेळ भवरा ग बाई भवरा. गोपाळ म्हणले कवर खेळायचं, म्हणले मग कांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सुख. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा. झाले आता वेळ म्हणते अनाशी दोरा. झाले आता वेळ म्हणते अनाशी दोरा. भगवान गोपाल कृष्णाली गोपालाला गड्याला सांगितलं, एक काम करा, माझी आई तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनी तानावे. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं घेऊन या, माझा असन तसा आणा. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, दोघ जण धरा, काठी घाला त्याच्यात, धरा. नाही ह्या माणसाने काय करावं बरं, आता तुम्ही सांगा, हे काय करायचं ह्या माणसाने? ह्या माणसाने कुठवर जीव द्यायचा, आता तिथं जा तिकडं आणा. त्या कवर दम धरीन तेव्हा तरी माणूस. गडबड ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर हो सिंके लांब विले होतो. तुम्ही वारे डोळे कडे मुका पशोरी. वाहत्या धारा गारे दोहेचा कोरा. तुम्ही वारे डोळे कडे मुका पशोरी. तुका मने आते तुकादी कवने नेले. तुम्ही वारे डोळे कडे मुका पशोरी. कंठी धरेला कृष्ण मनी अवघाजने प्रकाश. तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळीवीर गाडे. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी, श्री संत श्रेष्ठ भगवान बाबाच्या चरणी, तुम्हा माता माऊलीच्या चरणी, पुरुष मंडळीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबायचे. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकला असन, आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. मला तुमच्या सेवेची संधी आमच्या आदरणीय माझी भगिनी आदरणीय ताईंनी मला संधी दिली, त्याबद्दल तुम्हीसुद्धा मला तास, दीड तास, 2.5 तास मला ऐकून घेतलं.